श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. खारं वांग किंवा हिरवी मिरचीपासून वांग करणार आहे. बघा, पावशेर वांगे चिरून घेतलेत. थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया आपण छान. आणि त्यामध्ये परत आपल्याला थोडेसे तीळ पण घालायचे. अगदी 2 चमचे तीळ आहे. छान मस्त भाजून घ्यायचे दोन्ही साहित्य. अगोदर शेंगदाणे भाजलेले आहेत आपण. मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे मी. ह्याला काही जास्त मसाल्याची गरज नाही आहे. बघा, हिरवी मिरचीपासूनच होणार आहेत आपली. बघा, थोडेसे बारीक केले. चला मग परत थोड्याशा 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्यात मी. अद्रक टाकलंय आणि थोडासा लसूण आणि कोथिंबीर. थोडासा धना पावडर घातला मी त्यामध्येच. आणि किंचित अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. थोडीशी हळद पण घातली त्यामध्येच. आणि चवीनुसार मीठ घालूया. मिक्सरला परत थोडंसं फिरून घ्यायचा, मसाला तयार करून घ्यायचा. बघा, छान कलर पण आलेला आहे. मस्त मसाला झालेला आहे आपला. वांग्यामध्ये भरून घेणार आहोत आपण. तोपर्यंत तेल पण गरम होते कढईमध्ये. बघा, छान मस्त कवळे लसलुसीत वांगे आहेत. ताजे ताजे वांग्याची भाजी वेगळीच चव लागते. ते असे आतमध्ये थोडंसं सारण ते भरून घेऊया आपण. कढई गरम झालेली. तेल टाकले मी फोडणीपुरतं. जिरे मोहरी घातले थोडेसे. परत थोडासा लसूण ठेचून टाकलाय मी. तेल छान गरम झालं होतं. गॅस बंद केला होता, परत सुरू केला आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडेसे धना पावडर, हळद आणि परत थोडासा गरम मसाला घालूया. याच्यात काही काळे मसाले, अंबारी मसाला, कांदा मसाला काहीच घालायची गरज नाही आहे आपल्याला. तेलामध्ये सोडून घ्यायचे. अगदी 5 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. भाजी पटकन होणार आहे. वरतून कोथिंबीर घातली थोडीशी मी. आणि चवीनुसार परत थोडंसं मीठ घालू. कारण तर मसाल्यात पण मीठ घातलेलं आहे अगोदर आपण सारणमध्ये. त्यामुळं नंतर थोडंच घातलं मी. बघा, मसाल्याचं जे भांडं होतं मिक्सरला फिरून घेतलं, त्यात थोडं पाणी घालून वाफवून घेणार. बघा, मस्त वाफले. चविष्ट वांग्याची भाजी झालेली आहे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते.